नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं कोकणचा नान यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। ही माझी आई मंडळी, चुलीसाठी लागणारी सगळी फाटी तोडायला आई चालले आणि सगळी ते लोक रानातून जाऊन इथे कुटके आणलेले असतात। मग त्या कुटक्या तोडून ते लोक चुलीसाठी तयार करत असतात। मग कोयती त्यांच्या सोबत असते सतत आणि कोयती घेऊन मग ते कुटक्या तोडतात, फाटी फोडतात। फाटी फोडायला फरशीसुद्धा वापरतात, पण ते मोठ्या मोठ्या फाट्यांसाठी। मग अशी छोटी जी फाटी असतात त्यांच्यासाठी कोयती बस होते। मग आई अशी जाते, कुटके आणलेले असतात रानातनं, त्या घेते, तोडते आणि मग चुलीसाठी वापरते। त्यांची एक गुंडी कळते, त्याला आमच्याकडे गोयला बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा। आणि कोकणाच्या बाहेरून कोण कोण व्हिडिओ बघताय हे कमेंट करून नक्की सांगा। कारण आज गॅस किंवा HP गॅस, भारत गॅस असे सगळे भरपूरसे गॅस असतात, तर त्या सगळ्या आपण गॅस वापरतो। आणि गावी हे शक्यतो कमी असतं, गावीसुद्धा गॅस आलेत, पण गॅस वाचवण्यासाठी सुद्धा आजही चुलीचा वापर म्हणजे त्यापेक्षा जास्त केला जातो गॅसपेक्षा। तर आईने आता त्याची गोयला बनवला आहे छोटासा आणि आता ती चुलीसाठी घेऊन चालले। आणि अशा प्रकारे आमच्याकडे चुलीवरचं जेवण सतत बनत असतं। तर तुम्हाला सुद्धा आमच्याकडे यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा। चुलीवरचं जेवण खायचं असेल आईच्या हातचं तर नक्की कॉन्टॅक्ट करा, आम्ही जेवणसुद्धा बनवून देतो। तर कधी जर कोकणात आलात दापोलीमध्ये तर आमच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर आहे 9167994760। जमिनीवर बसून चुलीवरच्या जेवणाची मजाच फार वेगळी। तर सगळ्यांनी कोकणात नक्की या आणि आईच्या हातचं जेवण जेवायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।